आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईतील लोअर परेल उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याचा आरोप. राज्य मागासवर्गीय आयोगाची आज पुण्यात तातडीची बैठक. अध्यक्षांसह 10 सदस्य उपस्थित राहणार. बैठकीत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत चर्चा करणार. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज सातारा दौऱ्यावर. साताऱ्यात 3 ठिकाणी होणार सभा. मराठ्यांना संपवण्यासाठी चारही बाजूंनी बेढा. बिनकामाचे कळप एकत्र येऊ लागले, त्यामुळे एकजूट दाखवा. ओबीसी मेळाव्यावरून मनोज जरांगेंची टीका. आमदार मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर चालतो का? महाएल्गार सभेत भुजबळांचा सवाल. गावागावातले गावबंदीचे फलक तात्काळ हटवा. आता जशास तसं उत्तर द्यावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य. न्यायमूर्ती जरांगेंना सरसर म्हणत होते. जरांगे 5वी पास तरी आहेत का? माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भुजबळांचा इशारा. तर तात्काळ जनगणना झाली पाहिजे, भुजबळांची मागणी. आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची खैर नाही, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. धमक्या देऊन राज्यातली शांतता बिघडू नका, पुरावे सापडल्यात, आता आम्हाला ओबीसीमध्ये घ्यावंच लागेल, जरांगेंचं वक्तव्य. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनीच पाहिला, पण 70 पोलीस रुग्णालयात जखमी झाले, ते कोणी पाहिलं नाही. पोलीस यांना उठवायला आले तेव्हा जरांगेंनी सगळी तयारी केली होती. पोलिसांवर दगडांचा मारा सुरू झाला. महाएल्गार सभेत भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल. छगन भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं उत्तर. तुम्ही लोकांचं खाता म्हणून जेलमध्ये जाता, जरांगेंचा टोला. ओबीसी आरक्षणाला काहीही झालं तरी धक्का लागू देणार नाही. अंबडमधील सभेत सर्व ओबीसी नेत्यांचं आश्वासन. कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय सरकार घेणार नाही. ओबीसींवरही अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाने संभ्रम निर्माण करून घेऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्याय करणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात 2 समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. ओबीसी मराठा वाद सरकारच पेटवतंय, तात्काळ प्रश्न सोडवावा, अन्यथा जनता सत्तेतून सरकारला बाहेर काढेल, नाना पटोलेंचं वक्तव्य. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, पटोलेंची मागणी. मनोज जरांगेंची कोल्हापूरच्या दसरा चौकात सभा पार पडली. छत्रपती शाहू महाराज जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थित. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असतील तर सरकारची देखील हीच भूमिका आहे. छगन भुजबळांवरून संभाजीराजे छत्रपतींचा सवाल. तसंच भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची ट्विट करत मागणी. छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहेत असं मी म्हटलं होतं, पण मला माझ्या वक्तव्याचा आता पश्चाताप होतोय, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य. मराठा आणि ओबीसी यांच्यात कोणताही सत्ता संघर्ष नसावा, तो लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैवी, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची टीका. तर जरांगेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला स्वतःचं आरक्षण मिळावं यात कोणतंही दुमत नाही. गायकवाड कमिटीतील त्रुटी पूर्ण करण्यासाठी 3 संस्था नेमल्यात. तर आतापर्यंत 22,000 कुणबी नोंदी सापडल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती. जरांगे पाटलांची मागणी चुकीची असून ती घटनाबाह्य आहे, भाजप नेते डॉक्टर परिणय फुकेंचं वक्तव्य. पद येतील जातील, पण आम्ही पदापेक्षा समाजासाठी लढू. ओबीसी आरक्षण टिकवणं हे सत्ताधारी आणि विरोधकांचं कर्तव्य. अंबडमधील महाएल्गार सभेत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू असल्याची उदय सामंतांची माहिती. तर ओबीसी आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेईल, सामंतांचं आश्वासन. ओबीसी सभेला बच्चू कडूंकडून शुभेच्छा. ओबीसींसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले. तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठी त्यांनी एकत्र यावं, बच्चू कडूंचं वक्तव्य. छगन भुजबळ मंत्री असताना त्यांना सभा घ्याव्या लागतात, याचा अर्थ सरकारमध्ये मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं काय चालणार? रोहित पवारांचं भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर. अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मराठा समाजाला तुमच्या विरुद्ध भूमिका घ्यावी लागेल. मराठा युवा सेनेचे अध्यक्ष अंकुश कदमांचा इशारा.
मराठा समाजाची वाताहत कोणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा. भुजबळांसमोरच नाव न घेता ओबीसी नेते गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांकडे रोख. शिवसेना ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेणार. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाविषयी ठाकरे गट राष्ट्रपतींची भेट घेणार. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र. महाराष्ट्रात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि त्यामुळे महाराष्ट्राचं होणारं नुकसान या सगळ्याबद्दल राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची विनंती. स्मृतीस्थळावरून मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिथे थांबण्याची गरज नव्हती. शिवाजी पार्कवर झालेला प्रकार पूर्वनियोजित असल्याची शंका. किशोरी पेडणेकरांचं विधान. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्या प्रकरणी 50 ते 60 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम करतात. अजित पवारांना डेंग्यू झाला तेव्हा त्यांनी आमच्यावर टीका केली होती. आता शेवटचं सांगतो, पुन्हा बोललात तर उद्धव ठाकरेंच्या आजारपणाबाबत मला बोलावं लागेल. संजय राऊतांच्या टीकेला सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर. अमित शहानी राम मंदिराचं मोफत दर्शन करवण्याचं आश्वासन दिलं, त्यावर आरोप झाले. पण महाराष्ट्रातील लोकांना देखील राम मंदिर पाहायचं असेल तर सरकार आणि शिवसेना त्याची तजवीज करेल. उदय सामंतांचं आश्वासन. अजित पवार सरकारमध्ये आहेत, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे. नाना पटोलेंची मागणी. तर जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकेल. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं सरकार येईल. पटोलेंचं वक्तव्य. सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दुष्काळ, रोजगार तसंच विद्यार्थ्यांच्या फीसह विविध मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष यात्रा काढल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मधील मुलींची संपूर्ण फीस सरकारतर्फे भरण्यात येणार. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. नामदेव जाधवांच्या विरोधात पुण्यातील शरद पवार गट आक्रमक. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांना पुण्यातील कार्यक्रमात काळ फासण्याचा इशारा. पुण्यातील संगमवाडीत 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला वागेश्वर बाबांचा कार्यक्रम. मराठा समाजाकडून लावण्यात आलेले साखळी उपोषणाचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले. नागपूर मुंबई महामार्गावरील घटना. तात्काळ पोलिसांची घटनास्थळी धाव. अहमदनगरमधील पाथर्डी आणि शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं रास्तारोको आंदोलन. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर यशवंत सेना पुन्हा आक्रमक. अहमदनगरच्या चौंडीमध्ये आंदोलनाला सुरुवात. सरकारनं मागितलेली 50 दिवसांची मुदत संपली असून कोणताही तोडगा न निघाल्यानं धनगर समाज आक्रमक. विविध मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीनं धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेचं आयोजन. एकविरा देवीच्या मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात. 12 दिवस चालणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येनं कोळी बांधवांचा सहभाग. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात कपिल पडघाण यांचं अर्धनग्न आंदोलन. अमरावतीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शासकीय सेवेत समायोजन करा, कर्मचाऱ्यांची मागणी. जे लोक विरोध करतात त्यांनी पूल सुरू करून दाखवावा. लोअर परळ उड्डाणपुलावरून आमदार सुनील शिंदेंची प्रतिक्रिया. राज्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजना लागू. 2000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. जळगाव जिल्ह्यातील जनता अनिल पाटील यांच्या पाठीशी. पुढच्या निवडणुकीत अनिल पाटील दुप्पट मतांनी निवडून येतील. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रबोध हिंदुरावांचं प्रत्युत्तर. समृद्धी महामार्गालगतच्या शेतातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू. नुकसान होत असल्यानं शेतकरी संतप्त. जमीन अधिग्रहणाबाबत केरळ राज्याच्या धर्तीवर मोबदला द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यात थंडीचा पारा वाढला. थंडीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. पुढील काही दिवसात थंडी अजून वाढण्याची शक्यता. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 8% वाढ होण्याची शक्यता. 25 नोव्हेंबरला निर्णय होणार.
ठाण्यात 15 दिवसातून विभागवार पाणी पुरवठा बंद. भातसा नदी पात्रावरील पिसे बंधाऱ्यात दुरुस्तीचं काम करण्यात येणार. मुंबईतील सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांना मध्य रेल्वेचं पत्र. कार्यालयीन वेळा बदलण्याची 350 संस्थांकडे मागणी. पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचं योग्य व्यवस्थापन होईल. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विश्वास. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी चोलाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्ग सुरू केला. त्याच धर्तीवर दिघागाव रेल्वे स्थानकही सुरू करा. खासदार राजन विचारे यांचं पंतप्रधानांना पत्र. एसटीने रचला सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम. 16 नोव्हेंबरला एसटीने 35 कोटी 18 लाख रुपये कमवले, तर दिवाळी दरम्यान एसटीने कमावले 95 कोटी 35 लाख रुपये. पंढरपूरमध्ये आढळला झिका व्हायरसचा रुग्ण. रुग्णावर पुण्याच्या जहागीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार. यानिमित्त तयारीला सुरुवात. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदलाकडून शिवरायांचा 43 फूट उंच पुतळा उभारला जाणार. या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार. वाशिम जिल्ह्यातील माहुली गावात विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच स्वीकारताना सरपंच पतीसह सरपंच महिलेला अटक. 13,000ची लाच घेताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी एकाला अटक. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधली घटना. तामगाव पोलिसांची कारवाई. वाशिममधील महागाव इथल्या 2 युवकांचं शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारं दुकान हटवण्यासाठी उपोषण. शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला. साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना 4 अज्ञातांनी ट्रॅक्टरला लावली आग. मुंबईत पुण्याकडे जाणाऱ्या कारला आग. नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील घटना. प्रवासी तात्काळ खाली उतरल्यानं दुर्घटना टळली. नाशिकच्या मोमीनपुरा परिसरात ओमनी व्हॅनमध्ये गॅस भरत असताना अचानक व्हॅनने पेट घेतला. 8 साई भक्त जखमी. कल्याणनगर महामार्गावर दुचाकी एसटीला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. उद्योगपती आणि सिरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना सौम्य हृदयविकाराचा झटका. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतातील सर्वात मोठ्या एक्स्पोचं आयोजन. मुंबईच्या बीकेसीत होणाऱ्या या प्रदर्शनात 150हून अधिक विकासकांचा सहभाग. 20 लाखांपासून 15 कोटींपर्यंतची घरं विक्रीसाठी उपलब्ध असणार. सोन्याच्या दराने पुन्हा एकदा गाठला उच्चांक. 61,000 प्रति तोळा सोन्याचा दर. पेटीएम, बजाज फायनान्स आणि एसबीआयला कार्डला आरबीआयच्या कडक कारवाईचा सर्वाधिक फटका. कर्जाची वाढ रोखण्यासाठी आरबीआयने कार्ड्सवरील नियम कडक केल्यानं त्यांचे शेअर 7% घसरले. भारतातील केवळ 26% कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आधारित तंत्रज्ञान वापरण्यास तयार. सिस्को अभ्यासातून उघड. डीपफेक व्हिडिओवरून मोदींनी व्यक्त केली चिंता. अशा व्हिडिओमुळे समाजात तेढ निर्माण होते. शाळेनंतर गरबा खेळलो नाही तर व्हिडिओ व्हायरल. पंतप्रधान मोदींचा गरबा खेळतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरची प्रतिक्रिया. 23 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये ब्रजराज उत्सवाचं आयोजन. पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. गांधी घराण्याच्या 4ही पिढ्या ओबीसींच्या विकासाच्या विरोधात होत्या. अमित शहांचा गांधी कुटुंबियांवर हल्लाबोल. राजस्थानच्या नशिराबाद इथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना केलं वक्तव्य. मध्य प्रदेशात 76.15% विक्रमी मतदान, तर छत्तीसगडमध्ये सुमारे 72% मतदान. भाजप आणि काँग्रेसकडून आपापल्या विजयाचा दावा. 3 डिसेंबरला निकाल. गुगल सर्च इंजिनचं युजरसाठी नवं फीचर. नोट्स असं या फीचरचं नाव. गुगलवर सर्च केलेल्या माहितीखाली युजर सुद्धा आता कमेंट करू शकणार. वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलिया उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस उपस्थित राहणार. सामन्यादरम्यान कडेकोट बंदोबस्त.
तर या सामन्यासाठी पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावर वाळूत साकारली 56 फुटांची विश्वचषक ट्रॉफी. ओडिसाचे वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांची कलाकृती. टायगर 3 सिनेमाचा जगभरात धुमाकूळ सुरू. अवघ्या 5 दिवसात 300 कोटींची केली कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.